नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. नव्याने सुरू झालेल्या जालना CSMT वंदे भारत ट्रेनचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांचे उपस्थित मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी असंख्य शिवसैनिकांनी घोषणा देऊन ट्रेन मुंबईकडे रवाना केली. त्यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला वाटतं आज रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना टू CST ही वंदे भारत ट्रेन या ठिकाणी ठाण्याला स्टॉपेज त्यांनी दिला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आज तुम्ही बघितलं असेल, पहिली रेल्वे ही ठाण्यातून बोरीबंदरला त्यावेळेला गेली आणि असं हे ऐतिहासिक स्टेशन मला वाटतं हे आहे. आणि या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचं तुम्ही जर बघितलं असेल, या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये या रेल्वेच्या वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम आपण करतो आहे. आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की नवीन येत्या वर्षामध्ये मल्टी मॉडेल हब एक ठाण्याचं एक ऐतिहासिक असं काम या रेल्वे स्टेशनचं सुरू होणार आहे. तुम्ही बघितलं असेल, एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संपूर्ण स्टेशन त्या ठिकाणी विकसित करणार आहे. मग त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला रेल्वे ट्रॅक्स असतील, त्याचबरोबर वरती सर्क्युलेशन एरिया असेल त्याच्यावरतीसुद्धा, आणि महत्त्वाचे म्हणजे तिकडे आपण एअरलिफ्ट पण त्या ठिकाणी हे करतो आहे. तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी तिथे लँडिंग जो आहे हे वरती अत्यावश्यक सेवेसाठी त्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टरसुद्धा त्या ठिकाणी उतरायचं असेल तर तीसुद्धा सुविधा या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी आपण केलेलं आहे. आणि जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास या ठिकाणी याला मंजूरसुद्धा झालेले आहेत आणि ह्याचा सर्व आराखडे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याचं टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि येत्या नवीन वर्षाला या ठाणेकरांना ही आगळीवेगळी भेट या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल, 2 फुटओव्हर ब्रिज ठाणे महापालिकेने 41 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बांधले होते आणि ते धोकादायक झाले होते. एक मुंबई साईड आणि एक ठाणा साईड हे दोन्ही फुटओव्हर ब्रिजचं काम मला वाटतं थांबलं होतं. आदरणीय कमिशनर भांगर साहेबांना विनंती केल्यानंतर रेल्वेची जी काही थकबाकी या ठिकाणी होती तीसुद्धा या ठिकाणी भरलेली, आणि मला वाटतं 26 जानेवारीच्या आसपास हे दोन्ही ब्रिज फुटओव्हर ब्रिजचं काम ठाणा साईड आणि मुंबई साईड आपलं कल्याण साईड हे दोन्ही फुटओव्हर ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे. सॅटिसचंसुद्धा त्या ठिकाणी काम सॅटिस 2 म्हणजे कोपरीच्या त्या ठिकाणी त्यासुद्धा इमारतीचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जो या सॅटिसला असणारा समोरचा फुटओव्हर आपला एलिव्हेटेड ब्रिज त्या ठिकाणी आपण हायवेला त्या ठिकाणी रेल्वे क्रॉस करून तुमच्या गुरुद्वाराच्या इकडे आपण त्या तुळजाभवानी मंदिराच्या इथपर्यंत आपण आणतो आहे. त्याचबरोबर तिकडूनसुद्धा 2 वे आपण ठेवलेला आहे. तो त्या ठिकाणी जे आपल्याला परिवहनचा जो डेपो त्या ठिकाणी आहे तिथून आतून आनंदनगर नाक्यालासुद्धा जाणारा एक रस्ता त्या ठिकाणी आपण ठेवतो आहे. अशा पद्धतीने अद्ययावत असं रेल्वे स्टेशनचं काम येत्या नवीन वर्षामध्ये सुरू होईल. त्याचबरोबर तुमचं जे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान जे रेल्वे स्टेशन 2015ला ते सँक्शन झालं. त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यावेळेला मान्यता दिली आणि जवळजवळ आपल्याला स्मार्ट सिटी अंतर्गत जवळजवळ 350 कोटी रुपयेसुद्धा याला मंजुरी त्याला मिळालेली आहे. काल ठाण्यामधील वादळशीट भागामध्ये रबर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लस्टर डेव्हलपमेंटच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. परंतु या रबर इंडिया कंपनीमध्ये कामावर असलेल्या 400 कामगारांचे वेतन अद्यापपर्यंत दिले नसून सदर कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आहे. आता पहिले कामगारांची देणे द्या, नंतरच क्लस्टरची बिल्डिंग बांधा असा पवित्रा आमदार संजय केळकर यांनी घेतला असून गेले अनेक वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून देखील आम्हाला आमचे देणे मिळत नसल्याचे कामगारांनी सांगितले आहे. इंडियन रबर कंपनी ही वागळे इस्टेटली कंपनी आहे. या कंपनीमध्ये 425 कामगार होते. ही कंपनी गेल्या 40 वर्ष बंद पडली, परंतु या कामगारांची थकबाकी जी आहे, देणी जी आहे ती दिली गेली नाही. याच्यामधले जवळजवळ 200च्या वर कामगार जे आहेत
ते गेल्या 40 वर्षामध्ये त्यांचं निधन पण झालं. ही सगळी कुटुंब देशोधडीला लागली, परंतु यांना कुठली थकबाकी मिळाली इंडियन कंपनीने, रबर कंपनीने नाही दिलं. ती लिलावमध्ये निघाली. त्या बँकेने लिलाव जाहीर करून देना बँकेने CDS कंपनीला ही दिली. मुळामध्ये कुठलीही कंपनी जी आहे ती लिलावामध्ये निघो किंवा विकली जावो किंवा त्याची एका कंपनीकडनं दुसऱ्या कंपनीकडे जावं, कामगारांची देणी दिली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे की यांची देणी तर अजून मिळाली नाहीत आणि आता त्या ठिकाणी क्लस्टरचं देखील सुरुवात कालपासून झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कामगार अस्वस्थ आहेत, अतिशय ज्याला म्हणता येईल की क्रोधामध्ये आहेत, संतापामध्ये आहे की आम्हाला आमची काही देणी नाही मिळत आणि तुम्ही ही जागा जी आहे ती इकडची तिकडे करताय. आणि म्हणून त्यांची ही भूमिका आहे की आमची थकबाकी मिळाली पाहिजे. हे क्लस्टर कालच त्याचं भूमिपूजन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या कामगारांची भेट झाली. त्यांनी देखील त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. मला खात्री आहे की या गोरगरीब कामगारांचं निश्चितपणे सकारात्मक निर्णय जो आहे त्यांची थकबाकीच्या संबंधी मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील. पण आज माझी भेट घेतल्यानंतर आम्ही ही निश्चितपणे भूमिका ठेवलेली आहे की कामगार देशोधडीला कुठल्याही परिस्थितीत लागता कामा नये. त्यांची कुटुंब त्यांची थकबाकी आधी द्या, त्यानंतर पुढचं क्लस्टरचं काम जे आहे ते चालू करा. कामगारांसमोर माझी जी समस्या आहे ना ही कामगारांसाठी मी मांडतो. पण 1982 पासून हा कारखाना जो बंद पडला, 423 कर्मचारी असून आजपर्यंत कामगारांना कोणती देणी न देता आम्ही सर्व पक्षांच्या, मग त्यानंतर केळकर साहेबांनी अनेक वर्षापासून 15 वर्षापासून मला वाटतं साहेबांनी याच्यावरती आवाज उठवला. पण आता आम्ही याच्यावरती चांगला पाठपुरावा केल्याच्या नंतर साहेबांशी अशी माझी चर्चा झाली का साहेब जर रस्ता बदलायची वेळ आली तरी माझ्या मागे 400 450 कामगार मी घेऊन येऊ शकतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. फर्स्ट निमित्त ठाणे शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच ठाणे गुन्हे शाखेला गुप्तदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असणाऱ्या एका ठिकाणी रेव पार्टी सुरू असल्याचे समजले असता त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आहे. दरम्यान यावेळी ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपये हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी 90 पुरुष आणि 5 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदरच्या प्रकरणी या पार्टीचे आयोजन करणाऱ्या दोघांना देखील अटक केली आहे.
या आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले आहे. नूतन वर्षाच्या आगमनाच्या वेळी किंवा 31 डिसेंबरला जे सेलिब्रेशन असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या पार्टीज होत असतात. त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केलं होतं की अशा पद्धतीच्या कुठल्या पार्टीज असतील किंवा ड्रग्ज विक्री असेल किंवा कुठल्याही अवैध प्रकारच्या NDPSचे कुठले मटेरियल विक्री होत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांची आणि सिनियर PI विकास घोडके यांची इन्फॉर्मेशन होती. या एका ठिकाणी आपल्याला कासारवडोलीच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची रेव पार्टी अरेंज होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही प्लॅन आउट केलं. याच्यामध्ये ॲडिशनल CP क्राईम पंजाबराव उगले सर यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 टीम तयार केल्या. याच्यामध्ये ACP निलेश सोनवणे, मी स्वतः आणि विकास घोडके, सेंट्रल युनिटचे योगेश आव्हाड, युनिट 2चे सचिन गायकवाड, अशा पूर्ण टीम होत्या. आणि आपण त्या ठिकाणी रेव पार्टी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता. तर हे आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी होत होती आणि ऑर्गनायझर होते त्यांनी एका ठिकाणी कन्सॉलिडेट करून त्या ठिकाणी DJ वगैरे अरेंज करून त्या ठिकाणी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं. आमची टीम त्या ठिकाणी रेड केल्यानंतर जवळजवळ आपण त्याच्यामध्ये 90 यंगस्टर्स बॉयज आपण त्याच्यामध्ये डिटेन केले आणि 5 मुली त्याच्यामध्ये आपण डिटेन केल्या आणि 2 ऑर्गनायझर प्लस तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जसे LSD, MD, गांजा या प्रकारचे कोकेन याचं सेवन होत होतं. E-सिगारेट्स होत्या, दारूचाही वापर त्या ठिकाणी होत होता. तर हे सगळ्या लोकांना आपण ताब्यामध्ये घेऊन आता त्यांच्यावरती आपण रितसर मेडिकल करून याच्यामध्ये आपण कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण जवळजवळ 29 मोटरसायकल ही आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं पुढील NDPSच्या कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगानं आपण पुढंही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतो आहे की हा जे ऑर्गनायझर आहे त्यांच्या आणखीनही कुठं अशा पार्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या का किंवा यांनी जो ड्रग्ज आणलेला आहे तो कुठून आणलेला आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढं चालत राहील. याच्यामध्ये जे तरुण वर्ग आपल्याला याच्यामध्ये आपण ताब्यात घेतलेला आहे यांना आपण प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे. याच्यामध्ये त्यांचे पॅरेंट्सना आपण बोलवून त्यांनाही काउन्सिलिंग करणार आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आपण या तरुण वर्गाला देणार आहे. तर एक आपण हे जे 2023 वर्ष आपण या आज संपतंय या अनुषंगाने एक मोठी कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये झालेली आहे. आणखीनही आपण बघत असाल या 3-4 दिवसामध्ये ऑल आउट ऑपरेशन असेल आणि आपल्या वैयक्तिक सेंट्रल खंडणीविरोधी पथकाने सुद्धा याच्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठ्या प्रमाणात MD त्या ठिकाणी पकडलेला आहे. युनिट 1नं पकडलेला आहे, युनिट 5ने पकडलेला आहे. तर अंमली पदार्थाची जी विक्री आहे त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपलं कारवाई चालू आहेत आणि अशा पद्धतीने कारवाई चालू राहणार आहेत आणि याच्यामध्ये मुळाशी जाऊन आपण या कुठून अंमली पदार्थ घेतो याच्यामध्ये आपण निश्चित बघणार आहे.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.